ईश्वर जे हे आणले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविले योगी या चांग देवा तेही केले ऐसे अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई मावलीला रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव हे तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो तुम्ही को कमी करायचं तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 काय मी पतित कीर्तिवानो काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 काय मी पतित कीर्तिवानो काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जळ जीवा ताराया जन जड जीवा ताराया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धरा वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धरा वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीवा धराय जन जड जीवा धराय जन जड जीवा का म्हणे गुण चंदनाचे अंगी म्हणे गुण चंदनाचे अंगी का म्हणे गुण चंदनाचे अंगी म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे तुका अंगी म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार धराया जन जड जीवा धराय जन जड देवा धराय जन जड देवा गोपाल कुमार गोपाल जय कुमार जय विठोबार कुमार गोपाल 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 कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार आ
तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. हो तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी मी पतित कीर्तिवानो, कायमे कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, धराया करण. उद्धराय जन सदा जीव, उद्धराय जन जड जीव, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन सारे ग पद सा पद सा पद सा पद सा
सारे 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 ग सारे ग सारे ग 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 सारे ग प ग प रे ग प रे ग प रे ग प सारे ग प ध सारे ग प म पणी सारे ग प र सा उद्धराय जन जरा जीवा अवतार तुमा दराया करण अवतार तुमा दराया करण उद्धाराया जन जड जीवा उद्धाराया हा
पुण्यवंत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मणीन्द्रे समागत्य तिष्ठन्मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजमस्फुरदिक् प्रदेशं वेदेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेज वंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो आता ओम नमो जयदेवेत प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तिदा स्ववधारे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने गती धावी सारू त्यांच्या कृपाने गती धावी हे त्यांच्या कृपाने करते विस्तारू बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नम दुसरीजण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावून झालो उचराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्फुरवाय मस्तक ही पायावर या भरकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनमात्वा रजवेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अदत्रय जरणी देवाचे करारविंदेन पदारविंद मुखारविंदे मिनमेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनायक कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो का ते काळी आपण सावे जवळी घ्यावी माझी बाकच रका मागे नाणे तू काय बुंद वंदे शब्द इतकाची राखावा कर जोडितो का ते काळी आपण सावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तुक या देवा यावर निकरावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन देता सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाथ्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळजळी देवचे सुप्रसिद्ध विश्वने जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्प्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरताने वडले विठाल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं तसं आपल्या पुण्यपम श्रीक्षेत्र नर्मदेश्वर आश्रम या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भव्य जपानुष्ठान सोहळा लघु रुद्र याग यज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी बाबाजींच्या कृपेने आशीर्वादाने कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या असणारे या ठिकाणी कुशल मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते गुरुवर्य अनंत विभूषित राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा महाराज श्रींच्याच मार्गदर्शनानं महाराज श्रींच्याच असणाऱ्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जपानुष्ठान भव्य सोहळा लघुरुद्र याग या ठिकाणी संपन्न होत आहे मला बाबाजींनी ही या सोहळ्यामध्ये ही सेवा काही दिवसांअगोदर आमच्या दत्ता महाराजांचा फोन आला सांगितलं महाराज बाबाजींची इच्छा आहे की आपण या सोहळ्यामध्ये एक सेवा द्यावी बाबाजींनी तुमचं कीर्तन यूट्यूबला ऐकलं होतं आणि म्हणून बाबाजींची इच्छा आहे हे तर माझं परमभाग्य आहे की मला बाबांनी स्मरणात ठेवलं आणि मला आठवणीने या ठिकाणी बोलवलं पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे बाबाजींनी मायबापू संतांनी सरता केल्या ईशापुरी चंदनाने बोरी व्यापेल्या या न्यायाने बाबाजींनी आठवण करावी म्हणजे हे आमचं सौभाग्य आहे आणि या सोहळ्यामध्ये मलाही सेवा देण्याचं सद्भाग्य या ठिकाणी लाभतं आहे वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी मृदंगाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार गायनाचार्य सगळे टाळकरी माळकरी विणकरी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे एवढ्या संख्येनं आपण जपानुष्ठान करीत आहात 7 दिवस आपलं मौन आहे आणि भगवत नामचिंतन करीत मौन साधना करत ज्ञानोबराय सुद्धा सांगतात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धनुन श्रीहरी जपे सदा मौन सर्वार्थ साधनम या न्यायाने जे काही तुम्ही अनुष्ठान करतात कायिक वाचिक मानसिक या तिघी अवस्थेमध्ये तुम्ही भगवत नामचिंतन करीत आहात आणि बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्या मार्गाने वाटचाल करीत आहोत परिसरातून पंचक्रोशीतून बरीचशी भाविक मंडळी आलेली आहेत पालघरहून आमचे पालखेडून आमचे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आहे एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या वयात हे लेकरं हे बालगोपाल अनुष्ठान करतात हे मागच्या जन्माचे पुण्य असल्याशिवाय शक्य नाही या लेकरांना वाटत नसेल का आपण मॅगी खावी म्हणून यांना वाटत नसेल का आपण त्या ठिकाणी बिस्किट खावे यांना वाटत नसेल का आपण खारी टोस्ट खावी या लेकरांना वाटत नसेल का आपण पिझ्झा बर्गर खावं या लेकरांना वाटत नसेल का आपण ऑनलाईन काहीतरी मागवावं एवढंच या वयात हे लेकरं बाबाजींच्या आशीर्वादाने भगवत नामचिंतन मौन साधना करतायत तपाचरण करतायत जपानुष्ठान करतायत ही गतजन्माची पुण्य आहे आणि बाबाजींचा आशीर्वाद असल्याशिवाय कदापि शक्य नाही विठ्ठल महाराष्ट्रींचं महाराष्ट्रात नाही भारतात नाही जगात जे आखाडे आहेत त्या आखाड्यांमध्ये सगळ्यात जुना आखाडा आहे आणि या आखाड्याचे महाराष्ट्रीय अध्यक्ष आहेत मायबापो एवढं सगळं असून दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर देवाच्या आठवणी ते समजावं हे पुण्यात्मा आहेत आम्ही जेव्हा बसलो इथून आश्रमामध्ये कोट्यात त्यावेळेस बाबांनी सांगितलं महाराज जवळजवळ 50-55 आश्रम आहेत पण सगळे श्री संत जनार्दन स्वामी महाराजांचे माझ्यासारखा असतं मी म्हटलं असतं माझे आणि हीच ओळख आहे मायबाप साधूंची या ठिकाणी राष्ट्रसंत
गुरुनाम परगुरु वैकुंठवासी या ठिकाणी राष्ट्रसंत म्हणून ज्यांना विभूषित करण्यात आलं, श्री संत जनार्दन स्वामी माहित नाही असा महाराष्ट्रात एकही माणूस सापडणार नाही. साधू, सा प्लस धू इज इक्वल टू साधू. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार ज्याने धुतले त्यांना साधू म्हणतात. आणि ते जसंच्या तसं श्री संत राष्ट्रसंत मौनगिरीजी महाराजांना लागू पडत होतं. आणि त्याच मार्गाने मार्ग धावून गेले. आधी या न्यायाने बाबाजी त्यांच्या मार्गावरती वाटचाल करीत त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मी 5 मिनटं बसलो फराळाच्या आधी. बाबांनी जे काही सांगितलं, आहारशुद्धी, आहाराने विचारशुद्धी होते, विचारशुद्धीने मनशुद्धी होते, मनशुद्धीने तनशुद्धी होते, आणि एकदा तनशुद्धी झाली की माणसाचा परमात्म्यापर्यंतचा मार्ग मोकळा होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 7 दिवस. जसं प्रत्येक गाडीची सर्व्हिसिंग असते, 10,000 किलोमीटर झाल्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करावी लागते. 5,000 किलोमीटरवरती 2 व्हीलरची सर्व्हिसिंग करावी लागते, 10,000वर 4 व्हीलरची आहे. तसं जपानुष्ठान म्हणजे वर्षातून काही दिवस आपल्या या बॉडीची सर्व्हिसिंग आहे. आणि आपण 7 दिवस या सर्व्हिस सेंटरमध्ये आहात. तुम्ही भाग्यवान आहात. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत्भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतं, जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की शैव आणि वैष्णव या दोघांचा मेळा या जपानुष्ठान सोहळ्यामध्ये. मिळविली मांदी वैष्णवांची. मायबाप, वारकरी संप्रदायामध्ये 5 संप्रदाय आहेत. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय, आणि सगळे संप्रदाय एकत्रित बनला तो झाला वारकरी संप्रदाय. आणि बाबाजींनी वैष्णव आणि शैव या दोघांची मांदियाळी या निमित्ताने एकत्र बोलवली. त्याबद्दल बाबांच्या चरणावरती कोटी कोटी त्या ठिकाणी दंडवत. मायबाप, हा एक आगळा वेगळा संदेश आहे समाजामध्ये. मी जाणून बुजून संतपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. संतांचं चिंतन, संतांचं स्वरूप, संतांचं असणारं कार्य आपल्याला आपल्या ठराविक वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या देशात आपण जन्माला आलो या देशाचा गौरवशाली इतिहास है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क, कन्याकुमारी इसके पग पखारते, गुजरात और आसाम इसके भुजाएं, महाराष्ट्र इसका आत्मा है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत फक्त जमिनीचा तुकडा नाही. या देशात 3 भरत झाले. रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत, कर्मयोगी भरत, ज्ञानयोगी भरत, भक्तियोगी भरत. या देशात 3 भरत झाले म्हणून या देशाचं नाव भारत पडलं. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. ज्या राष्ट्रात आपण जन्माला या राष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. जगाच्या पाठीवरती जेवढे देश आहे सगळे भोगभूमी आहे. भारत ही कर्मभूमी आहे. ऋषीमुनी जपी तपी संन्यासी बैरागी याच देशात, 10 अवतार याच देशात, कस्य मत्स्य वरा नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध व्हायचा बाकी कलंकी ही याच देशात. अनेक पंथ, अनेक संप्रदाय हे सगळे याच देशात. आणि या देशात आपण जन्माला आलो. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश, त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही,
दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराणा जेठण नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळा इतका काळा नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. त्या राष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत, आपण याचं भान ठेवलं पाहिजे. कहते अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है और महाराष्ट्र संतों की भूमि है. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या भूमीने सदैव संत विचार, जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या आहे: ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथाची गरज आहे. 4 वेद आहे, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद आहे. ग्रंथ इतके व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप. व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुक ग्रंथ केले, व्यासही अमुक ग्रंथ केले. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले. एवढ्यासाठी जप तप आहे. तप या जगात सृष्टी जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिला शब्द जर जन्माला असेल तर तो आहे तप. तप याच्या उलट करा, काय होतं? पत. पत म्हणजे लायकी. ज्ञानोबा सांगतात तपाचे सामर्थ्य किंवा तपेविन 7 दिवस तुम्ही जे अनुष्ठान करता हे तप आहे. कायिक, वाचिक, मानसिक 3 अवस्थेतलं हे तप आहे. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. ग्रंथ संपदा भरपूर आहे. ग्रंथात कथा अनेक आहे. कथा अनेक आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा मोरयाची गणपती बाप्पाची कथा आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. जी जीवनातली व्यथा हरण करते तिला कथा म्हणतात. वेदातल्या कथा आहे, पुराणातल्या कथा आहे, शास्त्रातल्या कथा आहेत, इतिहासातल्या कथा आहेत, शूरांच्या कथा आहेत, वीरांच्या कथा आहेत, सैनिकांच्या कथा आहेत, टीव्हीवरच्या कथा आहेत, मालिकेतल्या कथा आहेत, लोकांच्या कर्मकथा आहेत. कथा देवाच्या आहेत. आपल्या कथानी आपले राडे आहेत. राडे आपले राडे लय भयानक. आमचा शेजारचा माणूस मागच्या वर्षी पंढरपूरला गेला आणि तिकडून वारकरीची पेटी चोरून घेऊन आला. बायकोला म्हणला मला पहिल्याच वारी देव पाजवला. बाई म्हणली भोजेकर 21 वर्षापासून जातो पण म्हणे मेल्याला अजून देव पावला नाही. तुम्हाला पहिल्याच वर्षी देव पावला म्हणले. कसं काय म्हणले? पितळाची पेटी बोली मोठी घेऊन आलो. मागच्या घरात गेले, हातोडी आणली, ती कुलूप तोडलं, कुलूप कळीतून काढलं, कळी कोंड्यातून मोकळी केली, कोंडा उघडला आणि जे झाकण उघडलं त्याला वाटलं पिवळी धम्मक माल त्याच्यात असेल. 75,000 रुपये भावात चालू आहे तोड्याला. माल सापडला, विठोबा पावला आहे. जसं झाकण उघडलं त्याच्यात सोनं नव्हतं, नाव्याचं दाढी करायचं सामान होतं. कथा नाही त्या, राडेत राडे. कथा ऐकल्या की संसारातल्या व्यथा जातात. मग पारायण करायचं कशाला? ऐका, पारायण केलं की माणूस नारायण होतो, एवढ्यासाठी पारायण करायचं असतं. कथा व्यथा घालवते आणि पारायण नारायण करते. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपाव लोकने दिला असे
नराचा नारायण मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं सुंदर असं नरदेव तुमच्या माझ्या ताब्यात दिला. जेने हा जीव दिला दान, जिने हा जीव दिला दान, याचे करीन चिंतन, तयाचे करील चिंतन. जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, गायन गुण हरनिशी, तो हा भिव रे तो आदिवरेच्या तीरी. गायन गुण तयाचे, तोया भीमरेच्या तीरे, तोया भीमरेच्या तीरे. जने जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे. जने हा जीव दिला दान, जीवन नारायण, नारायण गायीन गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. तो हा भिवरेच्या तिरी. जीव देवाना दिलेला आहे. देवाना हा जीव दान केलेला आहे. ग्रंथ संत आणि भगवंत. मग काय म्हणते देवाची गरज काय? खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे. झोपणं तुमच्या हाती आहे, पाठ उठवणं त्याच्या हाती आहे. गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, पण तो खाऊ द्यायचा की नाही त्याच्या हाती आहे. मोटरसायकल घेणं तुमच्या हाती आहे, पण तिच्यावर बसून निफाडपासून पिंपळसपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती. बंगला बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही. आमच्या गावात एकानं 85 लाखाचा बंगला बांधला. पाहुणे रावड्यांना पत्रिका पाठवल्या, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं, दत्ता महाराजांचं कीर्तन होतं. सगळ्यांना कीर्तनाला आमंत्रित केलं. रात्रभर बुंदी गाळली. म्हातारा रात्रभर बुंदीजवळ थांबलं. कोणाला मूठभर बुंदी खाऊ देईना. पहाटे 7 वाजता हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये चिकणी फरशी बसवली होती. त्याच्यावर नातून पाणी सांडलं होतं. याला दिसलंच नाही. जसा फरशीहून सरकला पुन्हा उठलाच नाही. चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते हरिविन. चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो देखवी ऐकवी. नारायण. एका पोऱ्याला विचारलं, मला का रे चाले हे शरीर कोणाचे असते? तो म्हणे चाले हे शरीर पायाचे असते. पायाच्या सत्तेनं जर शरीर चाललं असतं मग प्रेत का चालत नाही? प्रेत जर चालायला लागलं असतं तर प्रेतांना खांदेकरांना सांगितलं असतं, पोरो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही, तुम्ही असे डांबरी रोड नाही, आम्ही तुम्हाला असा शॉर्टकट पत्र्याच्या शेडमध्ये भेटतो. त्या पोराला कळत होतं का होते? एक पोरग सायकल शिकलं. सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो, पडल्याशिवाय 4 जूनला कळेल आता. पडल्याशिवाय पोरग सायकल शिकलं. गल्लीत चालतं. गल्लीतून गावातून एकदम मेन रोडला गेलो. समोरून प्रेत यात्रा येत होती. रघुपती राघव राजा रामपती भावण सीताराम. पोरग घाबरलं भांबरलं, ब्रेक मारा पाड्या की हँडल पाहिजे सुचलं नाही. जसं गेलं तसं मड्याला जाऊन धडकलं. प्रेत खाली पडलं. खांदेकरी बाजूला पडले. ते पोरग खाली पडले. त्याच्या गुडघ्याला सायकल लागली. लोक बोलायला, मूर्ख बावडू, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मला, तुला कॉमन सेन्स आहे का? तो मला शांत बसाव. लोक म्हणले गदड्या तुला करता, तो मला गपची बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही, बाकीचे का गावात धिंगाणा घालता मला तेच कळत नाही. त्या लेकराला कळत होतं का? त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. परिमळ गेली या ओस फुलं देठी, आयुष्या शेवटी महाराज म्हणता हो, आयुष्य शेवटी देहत आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन. देवाची गरज आहे मायबापू आपल्याला. काय गरज आहे महाराज? कथा कीर्तन भागवत रामायण जपानुष्ठान पारायण करायचे.
21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली महाराज. लोक चंद्रावरती गेले, आम्ही चंद्रावरती यान पाठवलं, चंद्रयान 3. चंद्राला मामा म्हणतात, धरतीला माय म्हणतात, चंद्राला मामा म्हणतात. असे बरेच मामा आहेत. शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा. मारीच मामा तुमच्याच भागात आलता, इकडेच फिरलाय तो, इथेच बाण मारलाय ना मामाला. त्याच्यामुळे मामाचं तुमचं जवळचं नातं आहे. तसा हा अख्खा भागच माझ्या मामाचा आहे, कारण तुम्ही सगळे निवृत्तीनाथांची लेकरं आहे आणि मी मुक्ताबाईचा आहे. त्याच्यामुळे हा सगळा भाग आमच्या मामाचा लागतो परिसर. योगा का असेल माझी सासरोडी बी नाशिक जिल्ह्यातली. विठ्ठल 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 विठ्ठल. मामा, कंस मामा, शकुनी मामा, मारीच मामा, इतिहासामध्ये शेलार मामा, घरामध्ये उंदीर मामा, आकाशामध्ये चंदा मामा. मामा अहो, आमच्या शास्त्रज्ञांनी जुन्या काळात लहानपणी आम्ही एक गाणं ऐकलं होतं, पडते झाडे पाहूया. किती गोड वाटायचं होते. त्याचं पुढचं वाक्य लय गोड होतं, मामी मोठी सुगरण. पहिले मामी सुगरण होती, आता मामी भाचा पाहून दुधात पाणी वतती. तर मामी तशी राहिली नाही, काळ बदललं. महाराज चंद्रावरती चंद्रयान गेलं, शुक्रावरती शुक्रयान गेलं, मंगळावरती मंगळयान गेलं, सूर्यावरती आदित्यला ना मी लॉन्च केलं. आणि तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण जपानुष्ठान घेऊन बसले. महाराज काय गरज आहे कथा कीर्तनाची? कथा कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, नाहीतर काय थोडी. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. कुत्र्या मांजऱ्यांना कीर्तनाची गरज नाही. कुत्र कधी जप करायला बसलो गो? याचं देई घडे आणि हे ज्ञान नाही कुठे. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. कुत्र्याला कीर्तनाची जपानुष्ठानाची गरज नाही. मला सांगा, तुमच्या गावात एखादी कुत्रा माणसाच्या मवतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मवतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत. त्याच्यामुळेच तर कथा कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुक्कर गटारात लोटतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघता, अख्ख्या अंगाला घाण लागली. बाहेर निघलं, त्याने पाहिला बंगला आहे, खाली गालीच्या सोफासेट 1.5 टनाचा AC फॉग मारलेला आहे, आणि ते डुक्कर गेलं बंगल्यात लोडायला लागलं. असं कधी झालं का? असं कधीच होत नाही. का? त्या डुकराला माहिती आहे, जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोडायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोडावं? गटारात लोळणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. त्यांनी तसं लोडू नये म्हणून तर कीर्तन आहे. ग्रंथ भगवंत आणि आता राहिले संत. मायबापो, ग्रंथ मार्गदर्शक आहे, संत जीवनाची वाटचाल शिकवणार आहेत. पण ग्रंथ आणि संत, ग्रंथ आणि भगवंत यांच्या मधला दुवा संत आहे. मायबापो, संत. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला मध्यस्थी लागते. संताविना ऐसे वेद देती ग्वाही. संताविना भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. मायबापो, संत केव्हा भेटता? उजडले भाग्य आता अवघी चिंता वारली. भाग्याचा उदय ते हे जोडे संत भाग्याचा उदय झाला तर संत भेटतात. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. साधूची भेटणं दुर्मिळ आहे, त्याच्याकरता प्रारब्ध लागतं. काही लोकांचं प्रारब्ध मंद आहे, काहींचं तीव्र आहे, काहींचं तीव्रतर आहे. काहींचं प्रारब्ध एका रात्यात उजळायला आलं, काहींचं एका आठवड्यात, काहींचं एका महिन्यात, काहींचं एका वर्षात, काहींचं 10 वर्षात. काही मरून गेले पण भाग्य उजळायला आलं नाही. काही एका रात्रीतून प्रसिद्धीला आले, भाग्य येते. काही लोक एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली, त्यांना रातोरात प्रसिद्ध झाले. काही लोक मागच्या वर्षी गणपतीच्या पिरियडमध्ये एक पोरग अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं रात्यातून. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माया बापानं बुटानं आणला. नाला घेतो कार्ट असं मारलं बापानं. पोरग राज्यातून प्रसिद्ध झालो. एक बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागायची, पोट भरायची, गाणे म्हणायची. ती बाई एका रात्यात टीव्हीवर गेली, एकच गाणं म्हटलं तिने, तेरी मेरी तेरी मेरी मोदीच रात्रीतून प्रसिद्ध झाली बाई. नंतर कुठे गेली तर सापडलीच. तिचं प्रारब्ध होतं ते, एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. अहो, यांनी 10-10 वर्ष मा इंद्राणीच्या काठी बसून साधना केलेली आहे.
या मंडळी जपानुष्ठान केलेलं आहे. ज्ञानोबरायांच्या जवळ स्वामीजींच्या जवळ बसून यांनी अनुष्ठान केलं, जपानुष्ठान केलं, साधना केली. तेव्हा 10-10, 20-20 वर्षानंतर भाग्य उजडायला आलं. माय बापो, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय तेथून या उठवू माथा, तेथून अनुठवू माथा, दुनिया उठवू माथा, दुनिया उठवू माथा, मरणावा वाचोनी सर्वथा, मरणावाचोनी सर्वथा, तेथून अनुठवू माथा, तेथून उठवू माथा, मरणावाचोनी सर्वथा, मरणावाचोनी सर्वथा, दुनिया उठवू माथा, दुनिया उठवू माथा. तेथून या नुठवू माथा, मरणा वाचून देह जावो अथवा राहो पांडुरंगी, दृढ भाऊ चरण न सोडे अनंता आन तुझी पंढरी. हरिनाथ. मग काही लोक नुसतं भीतीनं मेले कोरोनात. काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला, मारायच्या टायमाला पॉझिटिव्ह झाला. डॉक्टर म्हणे तुझी इम्युनिटी कमी म्हणे, मग तुला सफेद लिंबू खावंच लागेल. सफेद लिंबू संडे होया मंडे खाल्लं ना, गेलं अख्खं आयुष्य परमार्थातलं वाया गेलं. माय बापो, म्हणून तेथून या नुठवू माथा, मरणा वाचून सर्वथा. साधूची भेट होणं दुरे म्हणे. माय बापो, साधू कोणाला म्हणतात ऐका. माझी माय मुक्ताबाई सांगते, साधूची एक परिभाषा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, आमराई आहे, मेचा महिना आहे, रखरखीत ऊन, चैत्र वैशाखाचं ऊन आहे. टेम्परेचर 44 आहे आमच्याकडे, तुमच्याकडे कमी आहे. लेकरांना सुट्टी लागलेली, 10वीची निकाल लागले. आज आनंदाच्या भरात काही लेकरं आमराईमध्ये गेले. आम्रवृक्षाला फळं लागले होते, हात पुरत नव्हता. एकानं दगड उचलला आणि तो दगड त्या झाडाला मारून फेकला. फळाला दगड मारला, तो फळाला न लागता आमराईमध्ये श्री संत शिवगिरी महाराजांसारखे महात्मे बसलेले आहेत. दगड आंब्याला न लागता त्या बाबाजींच्या कपाळाला जाऊन बसला. भली मोठी जखम झाली, बडा 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 रक्त वाहू लागलं. लेकरानं पाहिलं, पारमार्थिक होतं. लहानपणापासून घरामध्ये अध्यात्माची बैठक होती. पोरानं पाहिलं, साधूला दगड लागला. पोरग जवळ आलं, हात जोडले, सांगितलं बाबाजी लहानपणापासून अनुष्ठान केलेलं आहे, जपाचरण केले, तपाचरण केलेलं आहे. झाडाला दगड मारला, लहान भाऊ उपवास होता, त्याला फळ खायचं होतं, हात पुरत नव्हता, झाडावर चढता येत नव्हतं. म्हणून बाबाजी फळ तोडण्याकरता दगड मारला, पण नजर चुकीने तो दगड तुमच्या कपाळाला लागला. हो, त्या महात्म्यानं डोळे उघडले. ते पोरग काकुडतील आलेलं होतं. त्या पोराला पाहिलं आणि त्या महात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या. पोरग घाबरलं, सांगितलं बाबाजी चूक झाली हो, जाणून बुजून नाही हो मारला बाबा, तुम्हाला दगड मारावा हा उद्देश नव्हता बाबा. त्या महात्म्याच्या डोळ्यातून जास्तच अश्रू गळायला लागले. त्या पोरानं विचारलं, बाबा जखम लय मोठी आहे, जखम लय मोठी झाली, रक्त गळत आहे, त्रास होतोय, यातना होत आहेत म्हणून रडतायत ना. त्या महात्म्यानं उत्तर दिलं, नाही बाळा, जखम झाली म्हणून रडत नाही, रक्त वाहतंय म्हणून रडत नाही, दुःख होतंय म्हणून रडत नाही, मग का रडताय. त्या महात्म्यानं उत्तर दिलं, जखम झाली त्याचं वाईट वाटत नाहीये, रक्त गळतंय मला त्याचं दुःख नाही. मग तू या झाडाला दगड मारला तर हे झाड दगडाच्या मोबदल्यात फळ देतं. तू माझ्या कपाळाला दगड मारला, पण तुला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही, मला याचं वाईट वाटतं. त्याला साधू म्हणतात. इह लोकितोची सर्वभूती सम, इह लोकितोची सर्वभूती सम, इह लोकितोची सर्वभूती सम, इह लोकितोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम नेनो कदा, शरीराचा भ्रम नेनो कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. शरीराचा भ्रम नेनो कदा, शरीराचा भ्रम नेनो
किंवा सर्वाभूती पाहे एक वासुदेव, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले स्वहिता कारणे साधूचे, संगती साधूचे भाव भक्तेरीचे भेटे तेने. मायबाप, त्या साधूची प्राप्ती करण्यासाठी एक साधक आळंदीला गेला. ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ अनुष्ठान केलं 42 दिवस. माऊलींच्या समाधीजवळ 42 दिवस अनुष्ठान केलं की माऊलींच्या समाधीतून रामकृष्ण हरिमंत्र बाहेर पडतो. 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबराय स्वप्नात गेले, विचारलं बाबा काय पाहिजे, आणि सांगितलं मला ज्ञान पाहिजे. चंद्र तेथे चंद्रिका, संत तेथे विविका. या न्यायाने मला ज्ञान पाहिजे. ज्ञानोबरायांनी सांगितलं ज्ञान कशासाठी पाहिजे. त्यांनी सांगितलं नाही ज्ञानाने सदृशम पवित्रम हे विद्यते. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो आणि प्रेमानं साध्य होतो. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो. भाव बडे एरवी शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला. ज्ञानाने देव कळतो. ज्ञान पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ज्ञान पाहिजे. शेती करायला ज्ञान पाहिजे, व्यापार करायला ज्ञान पाहिजे, व्यवसाय करायला ज्ञान पाहिजे, राजकारण करायला ज्ञान पाहिजे, कीर्तन करायला ज्ञान पाहिजे, नोकरी करायला ज्ञान पाहिजे, शेती करायला ज्ञान पाहिजे. एका घराचे 2 दार करायला सुद्धा ज्ञानच पाहिजे ना. त्याचे तर प्रचंड साठी तुमच्याकडे. प्रत्येक गोष्टीला ज्ञान 3 लोकांकडे आहे. एक वेदाकडे ज्ञान आहे, एक देवाकडे ज्ञान आहे, एक संतांकडे ज्ञान आहे, आणि मग आपल्याकडे उरलेलं. वेदाजवळ ज्ञान आहे पण वेदो में भेद आहे. वेदाजवळ ज्ञान आहे पण जो लागला कानी तीही वर्णाचा ज्ञानोबराय सांगतात. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे, कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. पुढे बोलेल मी 3ऱ्या चरणामध्ये. वेदाकडे ज्ञान आहे पण वेदाने ज्ञान सगळ्यांना दिलं नाही, वेद कंजूस आहे. देवाकडे ज्ञान आहे पण ते ज्ञान देवाने सगळ्यांना दिलं. जे न सांगे पिता वसुदेव असं, जे न सांगे माता देवकीसी. माणूस काही गोष्टी बापाला सांगत नाही, आईला सांगतो. काही गोष्टी आईला सांगत नाही, बापाला सांगतो. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही. पण बायकोला सांगितल्याशिवाय, आणि बायकोचं ऐकत नाही असा कोणी बोटवरती करावं. एकाची डेअरिंग नाही होणार हो. लोकांनी सगळ्यांचे नावं बदलवले. मी सांगेल पुढे जर बोलण्याच्या ओघात आलं तर जरूर बोलेल. भगवंतानं बायकोला सुद्धा सांगितलं नाही ते ज्ञान. देवाजवळ ज्ञान आहे पण ते फक्त अर्जुनाचे पांती परसण्याची योग्य होती ज्ञानोबराय म्हणतात. ते ज्ञान त्याने फक्त अर्जुनाला सांगितलं. सगळ्यांना ज्ञान, देवाजवळ ज्ञान आहे पण देव सगळ्यांना ज्ञान देत नाही. तुमच्या माझ्याजवळ ज्ञान आहे पण आपलं ज्ञान दुसऱ्याच्या फायद्यात पडत नाही. आम्ही आमचं कीर्तन दुसऱ्याला सांगत नाही हो. बाकी जाऊ द्या. दोघं भाऊ आहे, दोघांची वाटणी झाली. 2-2 एकर शेती जमीन वाट्यावर आली. एकच ट्यूबवेल आहे, एकच ट्यूबवेलचं पाणी दोघांना आहे. जमिनीची पोत सारखी आहे, पीक दोघांनी सारखं लावलं. पीक सारखं आहे, माती सारखी आहे, पाणी सारखं आहे, जमीन सारखी आहे. आणि एकाचं पीक तरतरून आलं आणि एकाचं कोलमडलं. मग त्या भावानं त्याला विचारलं की दादा जमीन सारखी रे, पाणी एकाच ट्यूबवेलचं आहे, आपल्याला सगळं पीक दोघांनी सारखंच लावलं, एकाच कंपनीची आपण बिजवाई आणली. पण तुझं पीक चांगलं आहे, माझं जरा कोमजलं. कोणता फवारा मारतो मला सांग ना. सख्खा भाऊ सख्ख्या भावाला फवारा सांगत नाही. आमच्याकडे तर इतकं अवघड आहे. कपाशीवर कोणतं औषध मारलं हे भाऊ पाहिल म्हणून औषधाचे डबे सुद्धा मातीत दाबून देणारे महाभाग पाहिले. आपलं ज्ञान दुसऱ्याच्या उपयोगात पडत नाही. जीवनात ज्ञानाशिवाय प्रगती नाही. ज्ञान नसलं तर फजिती होते. जीवनात ज्ञान पाहिजे. काय झालं, कोरोनाच्या काळामध्ये जनधन खात्यावर पैसे आले होते. बऱ्याच लोकांचे आले, आमच्याही गावात आले होते. एक म्हातारा 11:30 ते 4:30 बँकेच्या समोर, स्टेट बँकेच्या समोर उभं राहिलं. एवढा टाईम उभं राहूनही त्याला पैसे भेटले नाही. अडचण काय होती, जो मॅनेजर होता तो केरळी होता, त्याला हिंदी समजेना आणि मराठी फक्त इंग्लिश समजायचं. बाबा इंग्रजी शिकला नव्हता. बाबाला वाटलं जर मी इंग्रजी शिकलो असतो तर आज मला पैसे भेटले असते. हिरमुसलान घरी आला. पण बाबाला वाटलं माणूस आयुष्यभर विद्यार्थी आहे. बाबाच्या घरी एक मास्तर झेडपीचे भाड्यानं राहायचे. बाबा त्याच्याकडे गेले, म्हणले भाऊ
गुरुजी मला इंग्रजी शिकवा. आता गुरुजीने विचार केला या वयात इंग्रजी शिकवायची ना अवघड आहे. पण नाही म्हटलं तर हा लागेच म्हणलं उद्या रूम खाली कर. मास्तर हुशार, झेडपीचे मास्तर लय हुशार बरं, भयानक हुशार. आतापर्यंत जेवढे IAS IPS आहे ते सगळे जिल्हा परिषदमध्ये शिकलेले आहेत. गुरुजीने सांगितलं ठीक आहे बाबा उद्या या, एक वही घेऊन या, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. म्हातारा दुसऱ्या दिवशी रजिस्टर घेऊन गेलं, सोसायटीतलं चोरलेलं होतं ते. सुरू झाला श्री गणेशा इंग्रजीचा. आता एक ध्यानात ठेवा सुभाषितकार काय सांगतात. प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम कर्षति. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा. विद्या व्यसनम व्यसनम, विद्या व्यसनासारखी कमवा. व्यसन लागलं पाहिजे विद्येचं, परमार्थाचं. याला वाटलं आयुष्यभर माणूस विद्यार्थी आहे, मग पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा. गुरुजी बोर झाले. गुरुजीने सांगितलं बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे, गावरान माल खाल्लेला आहे तुम्ही. तुमची मेमरी लय स्ट्रॉंग आहे. अर्धी इंग्रजी तुम्हाला पहिल्याच दिवशी यायला लागली. तो म्हणला नर्सरी नाही, ज्युनियर नाही, सिनियर नाही, पहिल्याच दिवशी म्हणले लय हुशार आहे बाबा तुम्ही. म्हाताऱ्याला दिलं झाडावर चढून. म्हणले कसं काय हो? म्हणले बाबा काहीच करायचं नाही. कोणी काही विचारलं की पहिल्यांदा यस म्हणायचं, दुसऱ्यांदा नो म्हणायचं. मात्र पहाटेच बस स्टँडवर केलं, इंग्लिश पेपर घेतला टाइम्स ऑफ इंडिया. पेपर उलटा धरला. एक पोरगं तलाठी भरतीला जात होतं, त्याचं पाकिट मारलं होतं कोणी. भाड्यालाही पैसे नव्हतं, ते पाहत होतं पाकिट कोणी मारलं असेल. त्याने पाहिला उलट्या पेपरवाला. याला वाटलं जर वाचायचं असता सरळ धरला असता, ज्या अर्थी उलटा धरला त्या अर्थी तोंड लपवतोय. म्हणले बाबा बाबा काय? म्हणले माझं पाकिट चोरलं का? त्याची इंग्रजी हायर होती आणि त्याला गुरुमंत्र माहिती होता. पहिलं काही विचारलं की यस म्हणायचं. म्हणला यस. पोरगा म्हणला डोक्याची सफेदी झाली, डोक्याचे केस पांढरे झाले, या वयात चोऱ्या करता माझ्या आजोबाच्या वयाची लाज नाही वाटत, बऱ्या बोलानं पाकिट परत करा. तो म्हणले नो. असा हाणला, बारीक केला. म्हातारं घरी गेलं, म्हातारीनं झेंडूबाम लावून दिला. पहाटे उठला, म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? खेड्यात विचारतात, शहरात विचारत नाही, कारण शहरात तोच पाणी भरतो, त्याच्यामुळे काढाकाढी करायची गरजच पडत नाही. शहरात निम्मे कामं माणसं करतात, निम्मे. कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मोजतात. लेकर तुम्ही निजवता, झोके हे देतात. कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. जुन्या काळात 25 वर्ष अगोदर पहाटे कानावर स्वर पडायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे वा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे वा विठ्ठला. तुमचं आहे, माझं नाहीच, पुरुषांचं नाहीच आहे, माझ्या माता माऊल्यांचं आहे. एक चरण पुढे म्हणेल, तुम्ही म्हणाल तुम्हाला पुण्य लागेल, करता करविता अर्ध पुण्य भेटे. एक चरण मी पुढे म्हणेल, तुम्ही मागे म्हणा, तुम्ही म्हटलं तुम्हालाही पुण्य मिळेल, तुमच्यातलं 25% कमिशन पुण्याचं मलाही भेटेल. म्हणून एक चरण म्हणतो, मागे म्हणा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. वा 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 वा, आवाज म्हणजे आवाज तुमचा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. बोला, ठेवती नाही का तुम्ही? निम्मे कामं माणसं करतात, निम्मे. म्हातारीने सकाळी चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? म्हातारं म्हणलं यस. म्हातारी म्हणे धोतर देऊ का? म्हणले नो. कशाचा परिणाम या? ज्ञान नाही ज्ञाने नाही सदृशम पवित्र मिह विद्यते. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य, तेथे सेवा हा दारवंट. ज्ञानोबा सांगतात तिथे सेवा हा दारवंट आहे. साधूची सेवा, तुका म्हणे संत सेवा सकल देवा वरिष्ठ. साधूची सेवा देवापेक्षा श्रेष्ठ आहे, संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे. मोठ्या धाडसानं बोलतोय. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबरायनं सांगितलं माऊली मला ज्ञान पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले तू देऊला जा.
देवला तुकोबरायाकडे जाताना याने तुकोबरायांकडे जाण्याच्या आधी ज्ञानोबरायांच्या चरणावर डोकं टेकवलं आणि ज्ञानोबरायानं सांगितलं तुकोबरायांकडे मी जाईल, तुकोबराय मला ज्ञान देतील. हे याच्यात नवल नाही, तुकोबराय ज्ञानाचं भांडार त्यांच्याकडे. पण खरं सांगू का, तुम्ही मला आईच्या आणि बापाच्याही जागी आहात. तुम्ही नुसते आई वडीलच नाही तर तुम्ही आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहात अभंगाच्या पहिल्याच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 जय हो. तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानो 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 अवतार तुम दराय कारण अवतार तुम दराय कारण अवतार तुम धरया करणे अवतार तुम धरया करणे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय आई सारखे आहे. माय बाप कृपावंत आहात. आधी आई आहे नंतर बाप आहे. आई मोठी का बाप मोठा? आई मोठी का वडील मोठे? हा, आई वडिलांमध्ये मोठं कोण? माय सांगा ना. जाऊ द्या. भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय तुम्ही? भगवान विष्णू कशावर झोपले? कॉटवर? नाही नाही, कॉट कशाला? तिकडे मरायला कोणी जाईल तिकडे समुद्रात कॉट घेऊन. कशावर झोपलाय देव? शेष नागावर. देवाच्या पायाजवळ कोण आहे? लक्ष्मी. काय करते ती? हा फोटो पाहिला की आपल्याला काय सांगतो? लक्ष्मी जगतपितेचे पाय दाबते. म्हणजे ज्या घरात मालकाच्या पायांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. म्हणजे हा फोटो पाहिला की रोज आपल्या मालकाच्या पायाची सेवा केली पाहिजे. मी असंच बोललो काल. एक बाई उभी राहिली म्हणली, महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. मी स्विच ऑफच झालो. बोलताच येईना महाराज मला पुढे. खरं होतं ना त्या मायमाऊलीचं. पत्नीला काय म्हणतं आपल्या धर्मात? पत्नी कशाचं स्वरूप आहे? लक्ष्मीचं स्वरूप आहे. भाग्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, महालक्ष्मी, काय 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 नाव आहे माहीत तुम्हाला? पत्नीला लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि पतीला काय म्हणतात? पती पती ओ परमेश्वर. इकडे पहा. पती परमेश्वरी. मग परमेश्वरानं परमेश्वरासारखं वागलं पाहिजे ना. परमेश्वर संध्याकाळी 90 मारतो का? परमेश्वर दाची पन्नी घेऊन येतो का? परमेश्वरानं परमेश्वरासारखंच वागलं पाहिजे नाही का? काही गोष्टी खूप महत्वाच्या आहे. महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. आई आई मोठी का वडील मोठे?
वयानं वडील मोठे, वयाने वडील मोठे. सामान्यतः आपल्या धर्मात 5 वर्षाचं अंतर पाहिजे नवरा बायकोचा, असं ते गाड्यांवरती लिहिले असतं, सुरक्षित अंतर ठेवा. प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांच्यात 9 वर्षाचं अंतर होतं. 9. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले तेव्हा त्यांचं वय होतं 27 वर्ष आणि माता सीता तेव्हा 18 वर्षाची होती. दोघात 9 वर्षाचं अंतर होतं. जुन्या काळामध्ये कन्यादान करायचे. कन्यादान 2 वर्षापेक्षा मोठी आणि 9 वर्षापेक्षा लहान हे जे वय तिला कन्या म्हणतात. जुन्या काळात 9 वर्षाच्या आत लग्न लावून द्यायचे, त्याच्यामुळे कन्यादान होतं. आता कन्यादान नाही, आता डायरेक्ट बाईदान आहे. कन्यादान कसं काय म्हणतात? जुना शब्द येतो. जुन्या काळात लागू, आता लागू पडत नाही. 9 वर्षापर्यंत मुलगी भगवतीच्या स्वरूपात असते. लग्नाच्या वयात लक्ष्मीच्या रूपात असते. लग्नाच्या मंडपात जेव्हा असते तेव्हा ती भाग्यलक्ष्मी असते. ती गेल्यावर तिच्या नवऱ्याचं भाग्य उजडलं की त्याचं वैभव वाढतं म्हणून ती वैभव लक्ष्मी असते. जेव्हा ती लेकरांना शिकवते तेव्हा ती सरस्वती असते. जेव्हा ती मंगल कार्याला नवऱ्याच्या बाजूला बसते तेव्हा ती महागौरी असते. आणि जेव्हा तिचा संताप होतो तेव्हा ती कालिंका भवानी बी होते. हे सगळे रूप तुमचेच आहेत. नवरात्र म्हणजे 9 नात्यांची पूजा आहे. नवरात्राचं कीर्तन आहे त्याच्यामुळे सांगत नाही. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आई, आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू, आई वात्सल्य. आईची उपमा फक्त संतांना आहे, दुसरी कोणालाच उपमा लावता येत नाही. ज्ञानाबाई माझी ज्ञानोबारांना माय म्हटलं का? फक्त आई आणि संत हे दोघात साम्य आहे. कसं साम्य सांगतो? आईशी कळवळ्याची जाती. कळवळा हा शब्द एक तर आईला लागू पडतो, एक तर संतांना लागू पडतो. कळवळा हा फक्त आईला आहे का? जिने बाळणपणाच्या कळा सहन केल्या तिलाच कळवळा आहे. जिने प्रसूतीच्या कळा सहन केल्या तिला कळवळा आहे. एक तर आईला कळवळा आहे, एक तर संतांना कळवळा आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. संतांना तुमचा कळवळा आहे, एक तर तुमच्या आईला तुमचा कळवळा आहे. म्हणून तुम्ही संत माय, नंतर बाप. आई, आता आई उरली नाही घरात. पूर्वी लोक समाधानी होते, सुखी होते. घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साई येत नाही. माय उरली कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. लोकांनी आईची मम्मी केली, बापाचा डॅड केला, भावाचा ब्रो केला आणि बहिणीची सिस केली. मी मागाशी बोललो, सगळे नात्यांचे नावं बदलवून टाकले लोकांनी, पण अजून एक नातं बदलवलं नाही. आईची मम्मी झाली, बापाचा डॅड झाला, भावाचा ब्रो झाला, बहिणीची सिस झाली, पण अजून बायकोचं नाव कोणच बदलवलं नाही. अजून या नावाशी कोणच छेडछाड केली नाही. अजून बायकोचा बोका काही कोणी म्हटला नाही. अजून कोणाची डेअरिंग झाली नाही की बायकोचा बोका म्हणू भो. भाकरच भेटणार नाही घरामध्ये. काय ते नात करायचा नाही, नात. आई, आई माझा गुरु, आई कल्पतरू. जिजाबाईनं 2 छत्रपती घडवलेत. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. आईचे जे उपकार आहेत, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. तुम्ही संत माय, बाप कृपावंत, काय मी पतित. महाराज म्हणता मी पतित आहे. पतित 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 परी मी त्रिवाचा पतित. तुकोबाराय म्हणतात मज पामर आहे पायीची वाहन. ही लिहिता आहे. तुम्ही संतात, माझ्याकडे ते मोठेपणे. बरं, काय मी पतित कीर्तिवान. मग तुमचं माझं जन्म कार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे, संतांचा अवतार कार्य आहे. आपण जन्म का घेतो? अगा कर्मेजी उरावे. ज्ञानोबाराय म्हणता ते भोग भोगून संपवण्याकरता तुमचा माझा जन्म आहे. देव अवतार का घेतो? जब जब होवे धर्म की हानी, बाढ़हु असुर अधम अभिमान. राम सिया राम, सिया राम जय राम. सिया राम, सिया राम जय राम. तब
पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीताराम जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम देव अवतार घेतो केव्हा घेतो जब जब होवे धर्म की आणि आहे तुका म्हणे देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी श्री संत राष्ट्रसंत जनार्दन स्वामींसारखे संत अवतार का घेतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तो मदराया करणे अवतार तो मदराया करणे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तो मदराया करणे अवतार तो मदराया करणे उतराया जैन जड जीवा जड जीवा उतराया जल जल देवा जड देवा उद्धाराया जैन जड जीवा जड जीवा उतराया जल जल देवा जल देवा अवतार तुम्हा धराया करणे अवतार तुम्हा धराया करणे अवतार तुम्हा धराया करणे अवतार तुम्हा धराया करणे अवतार तुम्हारा करणे अवतार तुम्हारा करणे अवतार तुम्हारा करणे अवतार तुम्हारा करणे राया करणे देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी तुम्ही जन्म घेतो कर्म भोगून संपण्यासाठी आणि महाराज म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा जनांचा जडांचा जीवांचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जडा जनांचा जडांचा जीवांचा उद्धार करण्यासाठी संत या भूतलावरती अवतीर्ण होतात नाही बाबा देव धर्मरक्षणासाठी आणि तुमचा माझा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होत असतात बरं देव आणि संत भलत्याच्या घरी जन्माला येत नाही लुंग्या सुंग्याच्या घरी जन्माला जात नाही ज्याचा बुधवार आणि रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी जातच नाही त्याच्याकरता चित्ताची शुद्धता वाणीची विमलता आणि मनाची अत्यंत पवित्रता या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधला की त्या ठिकाणी परमात्मा अवतीर्ण होतो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन आई करे जना तुझ्या स्वहिताच्या कोणा पंढरीचा राणा म्हणा माझी जनांचा जीवांचा जडांचा तारी आईसे जड उदकावरी जो दगड आणि जन जड जीव शाना अतिशाना दीडशाना काही नुसता शहाणा असतो तो का म्हणे सोप्या आहे सर्वांनी शहाणा तो धनी काही अतिशहाणे असतात काही दीडशहाणे असतात दोघे नवरा बायको एसटीने प्रवास करत होते कंडक्टरला तिकीट तिकीट व्यवहार ताईकडेच होता दीड तिकीट द्या साहेब दीड अर्ध कोणाचं म्हणले माझ्या मालकाचं म्हणले तो तर अर्धा वाटत नाही सिनियर सिटीजन वाटत नाही नाही म्हणले ते हाफ मॅड आहे त्यांचा अर्धच द्या कंडक्टर म्हणलं ताई तरी तुम्हाला 2 फुलच घ्यावे लागेल म्हणले माझा नवरा हाफ मॅड त्याचा अर्ध म्हणले तो हाफ मॅड आहे त्याचा अर्ध पण तू 150 आणि आहे तुझ्यामुळे तुझं दीड त्याचा अर्ध 2 फुल घे जनांचा जडांचा जीवांचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होत असतात माय बाबा एकदा गेले की पुन्हा ऐसे होणे नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का नाही बाबांसारखे
बाबाजींसारखे राष्ट्रसंतांसारखे संत पुन्हा होणे नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिलात कीर्ती जगमाची, राहिलात कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगमाची, जगमाची, राहिल्यात कीर्ती जगमाची. दिगंबर ईश्वर विभूती, गेले 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 दिगंबर ईश्वर विभूती, राहिलात कीर्ती जगमाची, राहिलात कीर्ती ज्यांनी श्री संत राष्ट्रसंत मौनगिरी महाराजांना बघितलं ती व्यक्ती कायमची त्यांच्या सान्निध्यात गेले. संतांच्या सान्निध्यात एकदा गेला आपणा सारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागे. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोन्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. तसे श्री संत जनार्दन स्वामी महाराजांच्या संपर्कात जे गेले ते कायमचे त्यांचेच झालेत. आपण तर जवळ बी जात नाही रे बाप. आम्ही कीर्तनात लोकांना सांगतो पुढे सरका पुढे सरका, त्यांना असं वाटतं की याची सावली पडली तर आपल्यावर काही परिणाम होईल. आमची सावली पडून काहीच परिणाम होणार नाही तुमच्यावर, अजिबात नाही. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. मग का हो, संतांनी अवतार घेतला की समाजाला फायदा काय? तिसऱ्याच्या वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. हे कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार जराया कारण, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा जराया कारण, अवतार तुम्हा
संत अवतरण झाले की फायदा काय वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताळी वाजवा भजन करा विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिका हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज बाई की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज राष्ट्रसंत मौनगिरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन ज्यांचं चंदनाच्या हात पाये ही चंदन या न्यायाने ज्यांनी उभं आयुष्य संत जगत कल्याणासाठी झिजवलं महाराज म्हणतात संतांना चंदनाची उपमा आहे चंदन शीतल आहे सुगंधी दुर्मिळ आहे शैलशैलीने मालिक याच्यामध्ये वर्णन करताना न साधू सर्वत्र न चंदन वने वने सगळ्या वनांमध्ये त्या ठिकाणी चंदन नाही आणि साधू सर्वत्र भेटत नाही तुम्हाला भेटले हे तुमचं परम भाग्य विठाला विठ्ठला 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 चारी शब्दांचा अर्थ सांगेल थांबेन वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख सुखवसे हे चिठाई बहुबाई संतांच्या सुख सुख म्हणजे नक्की काय असतं ज्याला कळत नाही त्यालाही सुखाच्या बिलास आहे कोणालाच कळालं नाही ना गौरीला कळालं सुख माय बापा सर्व सुखाच्या आशा फक्त सुख वसे ह्याची ठाई बहुपाई संतांच्या वाढावया सुख भक्ती भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग श्री संत जनार्दन स्वामी महाराजांनी उभं आयुष्य समाजासाठी झिजवलं जपानुष्ठान जप तप नामस्मरण मौन ही साधना ही तुमच्यापर्यंत पोहोचवली त्यांनी बाबाजींनी सांगितलं प्रवचनात की त्यांनी उभा आयुष्यभर फलाहार घेतला युक्त आहार विहार भगवान परमात्मा गीतेत सांगताय साधकाची दशा उदास असावी
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीनं बाबाजींनी उभं आयुष्य कोणासाठी? तुमच्यासाठी, समाजासाठी. पुन्हा मी रिपीट करेल, बुडत हे जन वाढावया सुख भक्ती भाव काही न लगे एक भावाचे कारण. शुद्ध ज्याचा दोरी नाही, देव भावाचा, भावाचा अंत पार नाही त्याचा. भाऊ बडे भाऊ पाहिजे. भाऊ म्हणजे विश्वास. बहिणीचा भावावर, भावाचा बहिणीवर, लेकाचा आईवर, आईचा बापावर, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर, शिष्याचा गुरुवर, भक्ताचा देवावर आणि पेशंटचा डॉक्टरवर. विश्वास म्हणजे भाव पाहिजे. भाव नसला काही फायदा नाही. एक पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले डॉक्टर आणि आता ऑपरेशनला सुरुवात करणार तितक्या तो उठून बसला, जय बजरंगबली. डॉक्टर बिचकला, म्हणलं काय हो? काही नाही. खिशात हात घातला आणि 500चं बंडल काढलं आणि तो मोजायला लागला. डॉक्टर म्हणले, हो काका 30 वर्ष झाले ऑपरेशन करतोय, आजपर्यंत ऑपरेशनच्या आधी कोणीच पैसे दिले नाही. ऑपरेशन झाल्यावर पैसे द्या. ते पेशंट म्हणलं, तुला पैसे देत नाही. म्हणे मोज तू गाऊ नाही. तो म्हणला, तू मला भूलचं इंजेक्शन देतोय, त्याच्या आधी मोजून ठेवतोय. अरे तुझा भरोसाच नाही त्या डॉक्टर, तुला गुण लागेल कसा? वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म. स्त्रीचा धर्म, पुरुषांचा धर्म, श्रीमंताचा धर्म, पुढाऱ्यांचा धर्म, कीर्तनकाराचा धर्म, संन्याशांचा धर्म आहे. प्रत्येकाचा धर्म आहे. सैनिकांचा धर्म आहे, शूर निगतारणी न फिरे माघारा. सैनिकांचा धर्म आहे, श्रीमंताचा धर्म आहे. श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा, पण देव देश धर्म ज्या वेळेस त्याला त्याची गरज भासेल त्यावेळी श्रीमंताने आपला पैसा त्या ठिकाणी खर्च करावा. उदास विचारे, सत्कर्मात दान केलं गेलं पाहिजे. आपल्या धर्माचा असा आदेश आहे, जे कमवलं त्याच्यातला 10वा हिस्सा धर्माकरता दान करा. 100 रुपये कमवले, 10वा हिस्सा 10 रुपये देवाकरता द्या. काय फायदा आहे? 10 देवाला दिले की उरलेल्या 90चं रक्षण परमात्मा करतो. लय पैसा आहे, लय श्रीमंती आहे. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? त्याला रत्नाकर म्हणतात. काय म्हणतात? रत्नाकर. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे, पण जर खलाशी समुद्रात चुकले, पाणी संपलं, खलाशी मरून जाता, पण त्यांना पाणी मिळत नाही. मग पाणी नाही का हो तिथे? पाणी आहे, पण ते खारट, कोणाची ताण भागवत नाही. पाण्याची श्रीमंती भरपूर आहे, ते पण ते पाणी दुसऱ्याच्या उपयोगात पडत नाही, कारण ते खारट आहे. तशी लय श्रीमंती आहे, पण सत्याले वर्गणी देत नाही, ते खारट श्रीमंती आहे. ती जर देव देश धर्माच्या कामात पडत नसेल ते श्रीमंती करायची काय? महाराज म्हणतात, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. जिजाऊन वयाच्या 15 वर्षी शिवरायांना धर्म शिकवला. वयाच्या 15 वर्षी आता तलवार दिली. 29व्या वर्षी अफजल खान फाडला. 35व्या वर्षी महाराज दिल्लीला गेले. जिजाबाई, माझ्या तरुण भावांना सांगेल, बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत, पण जिवंतपणे मायला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे राजा शिवछत्रपती. अजून पुढे जाऊन सांगेल, राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले, पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त महाराजांची साजरी होते. का? इतिहासाने नोंद घेतलेला एकमेव राजा आहे ज्या राजाच्या हयातीत एकदाही त्यांच्या दरबारात स्त्री नाचली नाही, असा एकमेव चारित्र्यवान राजा छत्रपती शिवराय. झाले तर बहु होतील बहुपरी समहा. एक ध्यानात ठेवा, या जगात चित्राची पूजा होत नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. चित्राची पूजा नाही हो. चित्र तर लय लोकांचे चांगले आहेत. काही लोकांचा डीपी इतका सुंदर दिसतो. माणूस जितका मोबाईलच्या डीपीवर सुंदर असतो तितका तो ओरिजिनल सुंदर नसतो, आणि जितका माणूस आधार कार्डवर बोगस दिसतो तितका ओरिजिनल बोगस पण नसतो. या जगात चित्राची पूजा नाही, या जगात चारित्र्याची पूजा आहे. काय चारित्र्याची उंची छत्रपतींची. काळ्या राणी तडपत होते तिच्या रूपाचे ऊन, अशीच एक सुंदर होती मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. अरे शत्रूच्या सुनेला माय म्हणून परत पाठवणारा जगाच्या इतिहासातील एकमेव राजा छत्रपती शिवराय. म्हणून तुकोबारायांनी संसारिकांना धन्य ते संसारी म्हटलं. धन्य आजी दिन संत दर्शनाचं नाथ महाराज म्हणतात. धन्य मी मानिन आपुले संचित,
असं म्हणतात, किंवा धन्य माता पिता त्यांचं म्हणतात. पण महाराजांबद्दल धन्यता दिली ती शाहिरांनी. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर केले जर बाजून पाणी दृष्ट मुगलास, बाजूनी पाणी दृष्ट मुगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक बिडे गगनात झेलजी, कीर्तीचा डंक बिडे गगनात झेलजी, कीर्तीचा डंक बिडे गगनात झेलजी. इतिहासाने नोंद घेतली. धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर नाचले जर बाजूने पाणी दृष्ट मुगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका बिडे गगनात. कोडी माडी साडी तांबडी लोहार ब्राह्मण सुतार चांबार हरिजन, 12 बलुतेदार 18 लुतेदार, 18 मराठी देश आयला मैदान देश शत्रू करण्या नामचे. अख्खा मराठी मुलूक उठला. जिजाऊन ती स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे. शेतकऱ्यांचं, बहुजनांचं, दिनदुबळ्यांचं, गोरगरिबांचं, आया बहिणींचं हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे. कोणी कोळी होता, कोणी रामोशी होता, कोणी धनगर होता, कोणी माळी होता, कोणी कुणबी होता, कोणी हरिजन होता. सगळ्यांना महाराजांनी सोबत घेतलं. सह्याद्रीच्या प्रांतातून सगळे मावळे बाहेर पडले. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, तरी कोवळे रंग सावळे, अर्पिती प्राण शोभा खातर, अर्पिती प्राण शोभा खातर, अर्पिती प्राण शोभा खातर. 16 वर्षाचा होता बहादर, असा शिव छत्रपती हलकार. सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, अर्पिती प्राण शोभा खातर. 16 वर्षाचा होता बहादर, असा शिव छत्रपती हलगार. असा शिव छत्रपती हलगार, असा शिव छत्रपती हलगार. क्रांती घडवली वयाच्या 16व्या वर्षात. जिजाबाईने ते संस्कार दिले राजांना. जिजाबाईनं पोटात राजा बनवला. सध्या पेटीत राजे जन्माला येतात. सध्या संकुचित वृत्ती आहे. माझा बाल्या माझी बाली, 10 बाय 10ची खोली. त्याच्या पलीकडे मानसिकता नाही. देव देश धर्मासाठी कुणाला स्वैर सुतक नाही. यतो धर्म ततो जय, धर्म रक्षती रक्षिता. हे जपानुष्ठान, हे पारायण सोहळा, हे नामस्मरण, हे मौन, ही धर्माची साधना आहे. श्री संत शिवगिरी बाबा आपल्याकडून करून घेतात. संबंध जगभराचे आखाडे आहेत. मला वाटतं 13 आखाडे आहेत साधूंचे. त्याच्यातला सगळ्यात मोठा श्री पंचदशनाम जुना आखाडा आहे. त्या आखाड्याचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही मोठ्यांचे लेकरात की तुम्हाला बाबाजींचा सहवास लाभतोय. हरिद्वार असेल, काशी असेल, त्र्यंबकेश्वर असतील, या मोठ्या मोठ्या देवस्थानावरती जुना आखाड्याचे त्या ठिकाणी मोठमोठे आश्रम आहेत. आणि एवढा सगळं वैभव सोडून या परिसराचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, करविली तैसे केली कटकट वाकडी करण्याचे देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसाद काही बोलले मदत क्षमा करणे चिंता नवी नवे उपदेश तुमचे बोलले विशेष. तुमच्या कृपेचे पोचणे जन्मजन्मी तुकावणे शब्द शस्त्र बोलण्याच्या अवघात एखादा वेळावाकडे शब्दांनी शक्यता आहे. जर काही वेळावाकडे बोललो असे माझ्या पदरात टाका बोला मोठा शाला आणलेला आहे. उद्या
आमच्या पालकमंत्र्यांकडेच कीर्तन आहे 28 तारीख. खूप मोठा सोहळा आहे आमच्या जळगाव जिल्ह्याचा, जिल्हास्तरीय. त्या ठिकाणी सेवा आहे. मला बाबाजींच्या कृपेनं श्री महाराज श्रींनी मला बोलवलं. आमच्या दत्ता महाराजांनी फोन लावला. बाबाजींनी यूट्यूबला कीर्तन ऐकलं होतं. बाबा म्हणले त्यांना बोलवा. दत्ता महाराज म्हणले कोणाला बोलू? म्हणले ते बशी बशी आरामशीर कप फिरे घर घर त्यांना एकदा बोलवा. 14 वर्ष अगोदर आमचे, तेव्हा यूट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हती, काहीच नव्हतं. आमचे एक मेमरीत कार्ड भेटायचं भरून. तेव्हा एक 14 वर्ष अगोदर एक क्लिप व्हायरल झाली होती. कुंकवावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी. खरं आहे ते. बशी बशी आरामशीर हे त्या काळात खूप गाजलं ते कीर्तन. आणि मग बाबांनी सांगितलं की यांना एकदा बोलवा. हे माझं सौभाग्य आहे की बाबाजींनी मला आठवण केली. एक लक्षात ठेवा, एक तर देवाच्या लक्षात राहा, एक तर संतांच्या लक्षात राहा. संसारी लोकांच्या लक्षात राहून काही फायदा नाही. देवाच्या लक्षात राहिले तर मोक्ष गतीला जाल. साधूंच्या लक्षात राहिले तर परमात्म्याच्या चरणापर्यंत तुमची त्या ठिकाणी ओळख होईल. म्हणून बाबाजींनी बोलवलं, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. हे लहान लहान लेकरं, हे सगळे शिवस्वरूप असणारे, या वयात ही लेकरं अनुष्ठान करतायत. मला कौतुक वाटतं यांचं. या वयात मौन धारण करणं या वयात शक्य आहे का हो? काही लोकांचं तोंड जर मातीचं असलं तर फुटून जाईन, इतकी भयानक परिस्थिती. किती बोलतात काही लोक, राम 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 राम. माणसं कमी बोलतात. मी फक्त माणसं कमी बोलतात इतकंच बोललो. मी पुढचा शब्दच बोललो नाही. या वयात हे लेकर अनुष्ठान करतायत. एक लक्षात ठेवा, हीच साधना आहे आणि हेच तुम्हाला आयुष्यभर पुरणारी पुंजी आहे. बाबाजींचा सदैव आशीर्वाद आपल्यावरती राहावा. महाराष्ट्रींचं मार्गदर्शन आपल्याला आहेतच. लय मोठे आहात तुम्ही. कुंभामध्ये आम्हाला वाटतं की आम्हाला संधी मिळावी, पण पहिले तुम्ही ज्यांनी अनुष्ठान केलं तुमचं भाग्य आधी उजडायला येईन. आम्ही कीर्तन करत असलो तरी आम्हाला तुमच्या नंतर आमचा नंबर लागेल. एक लक्षात ठेवा, कारण तुम्ही 3 अवस्थेतली साधना केलेली आहे. परमात्म्याची नक्की कृपा होईल अशी त्या ठिकाणी भगवंताकडे मागणी मागतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान आणि माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय